सकल मराठा समाजाच्या लाक्षणिक उपोषणाला गारगोटीमध्ये सुरुवात झाली। तहसील कार्यालय भुदरगड यांचे समोर हे उपोषण सुरू झाले। समाजाच्या विविध थरातील मान्यवरांनी भेटी देण्यास येथे सुरुवात झालेली आहे। वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणाअंतर्गत देण्यात आलेले 213 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झालेले आहेत। यावर मार्ग काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे। अद्यापपर्यंत ठोस निर्णय झालेला नाही। याबाबत आझाद मैदान मुंबई येथे मराठा समाजाच्या वतीने मोठे आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वप्रथम भुदरगड तालुक्यामध्ये लाक्षणिक उपोषण करण्यात आले। ज्येष्ठ पत्रकार किशोर आबिटकर यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करण्यात आली। गारगोटीत या उपोषणास वाढता पाठिंबा मिळत आहे। सर्वोच्च न्यायालयाला हा निर्णय घेण्यास भाग पाडू असा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे। वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणाअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली होती त्या विद्यार्थ्यांची निवड सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे। 3 मे 2019 पासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन चालू आहे। त्या 213 विद्यार्थ्यांचं त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं भुदरगड तहसीलदार कार्यालयाच्या येथे आज लाक्षणिक उपोषण आयोजित केलेलं आहे। या उपोषणास नंदकुमार शिंदे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुगडे, ज्येष्ठ पत्रकार किशोर आबिटकर, तुकाराम देसाई, संतोष मेंगाने, शरद मोरे, प्रसाद चौगले, शशिकांत पाटील, शैलेश गुंड, गौरव देसाई, संग्राम भोपळे आदी शेकडो कार्यकर्ते या उपोषणस्थळी हजर झाले होते। गारगोटी सकल मराठा समाजाच्या लक्षणीय उपोषणाला विविध मान्यवरांचा पाठिंबा आमदार प्रकाश आबिटकर, जीवन प्राधिकरण महामंडळाचे सदस्य प्रवीणसिंह सावंत, माजी आमदार के.पी. पाटील, प्राध्यापक अर्जुन आबिटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई, पंचायत समिती सदस्य संग्रामसिंह देसाई, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विश्वनाथ कुंभार, संतोष बेगाने, अमित पाटील, राधानगरी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, तालुका प्रमुख अविनाश शिंदे, उपसरपंच सचिन देसाई यांच्यासह अनेक नागरिकांनी उपोषण स्थळाला भेट देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला। 3 मे पासून आझाद मैदान मुंबई येथे चालू असलेल्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या 213 विद्यार्थ्यांचा जो अन्याय झाला त्या अन्यायाची जे आझाद मैदानात उपोषण चालू आहे त्या उपोषणाला पाठिंबा द्यायच्या उद्देशानं भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं गारगोटी येथे आज आम्ही उपोषणाला बसलो आहोत। उपोषणाला का बसावं लागतं तर या शासनानं मराठा समाजाला जे आरक्षण देतो असं जाहीर केलं आणि ते फसवं आहे। 213 विद्यार्थ्यांना त्या मराठा आरक्षणाच्या अंतर्भूत ॲडमिशन दिलं गेलं आणि आज न्यायालय त्यांना म्हणते की तुमचे ॲडमिशन्स कॅन्सल झाले। त्या विद्यार्थ्यांच्या 1 वर्षाच्या शैक्षणिक कारकिर्दीचं प्रचंड मोठं नुकसान आहे आणि त्याचसोबत या शासनानं मराठा समाजाला फसवलेल्याचं प्रचंड मोठं ज्वलंत उदाहरण आहे। आणखीन याचा कुठंतरी समाजात चर्चा झाली पाहिजे आणि हे फसव्या मराठा समाजाला जो फसवेगिरीचा प्रकार चालू केला आहे याच्यावर निर्बंध आला पाहिजे आणि त्याच्यावर अंकुश ठेवायची ही जबाबदारी आमच्या सर्वांची आहे। सायंकाळी गारगोटीचे उपसरपंच सचिन देसाई यांच्या हस्ते आंदोलनकर्त्यांना निंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली। पत्रकार आनंद चव्हाण यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारगोटी येथून वरिष्ठ पत्रकार किशोर आबिटकर यांचा हा वृत्तांत।